नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई हमाल लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य आसन मुंबईत आहे, तर त्याची महाराष्ट्रातील 2 खंडपीठे कोठे आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर. तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य आसन मुंबईमध्ये आहे, तर त्याची महाराष्ट्रातील 2 खंडपीठे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत? तर ते 3 आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि तिसरं कोणतं आहे? पणजी, जे की गोवा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. सध्या म्हणजेच 2026मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, मिथुन मन्हास. तर पहा, सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष मिथुन मन्हास आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना किती रक्कम मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, 6,000 रुपये. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना पहा 6,000 रुपये इतकी रक्कम दिली जाते. प्रश्न क्रमांक चौथा. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, कलकत्ता. तर पहा, कलकत्ता हे उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. तर याची स्थापना ही पहा 1 जुलै सन 1862मध्ये. कधी? याची स्थापना ही 1 जुलै सन 1862मध्ये. पहा, उच्च न्यायालयाचा जो अधिनियम आहे, कोणता अधिनियम आहे? तर ते 1861. उच्च न्यायालयाच्या अधिनियम 1861 अंतर्गत या उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 5. लॉर्ड मोनरो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, रयतवारी पद्धत. तर लॉर्ड मोनरो यांनी पहा रयतवारी ही पद्धत सुरू केलेली होती. तर रयतवारी ही जी पद्धत आहे तर ती पहा सन 1820मध्ये. कधी? सन 1820मध्ये मद्रास या ठिकाणी. कुठे? मद्रास या ठिकाणी त्यांनी रयतवारी ही पद्धत सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या संपूर्ण भूप्रदेशाचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, इंदिरा पॉईंट. भारताच्या संपूर्ण भूप्रदेशाचे सर्वात दक्षिणेकडील टोक हे पहा इंदिरा पॉईंट आहे, जे की कन्याकुमारी ही जे आहे तर ते पहा मुख्य भूमीचे टोक आहे. को आहे? मुख्य भूमीचे टोक आहे. प्रश्न क्रमांक 7. मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, झारखंड. मुंडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आढळते. तर या आदिवासी जमातीचा मुख्य नेता कोण होता? तर तो बिरसा मुंडा होता. कोण होता? बिरसा मुंडा. प्रश्न क्रमांक 8. आधुनिक वाल्मिकी असे कोणाला गौरवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 गदी मांडगुळकर. तर आधुनिक वाल्मिकी असे गदी मांडगुळकर यांना गौरवले जाते. पोरबंदर. प्रश्न क्रमांक 9. कांडला आणि पोरबंदर ही प्रमुख बंदरे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, गुजरात. कांडला आणि पोरबंदर ही जी 2 प्रमुख बंदरे आहेत तर ते गुजरात या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 10. रक्तदात्याला वर्षातून साधारणपणे किती वेळा रक्तदान करता येते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, 4 वेळा. तर पहा, एक निरोगी पुरुष दर 3 महिन्यांनी म्हणजेच वर्षातून 4 वेळा रक्तदान करू शकते, तर महिला ही पहा दर 4 महिन्यांनी रक्तदान करू शकते. प्रश्न क्रमांक 11. लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. तर पहा, लोणार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे तर ते महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे, जे की लोणार हे सरोवर एका उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतामध्ये व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी होते. ही गणना करण्याचा अधिकार कोणत्या संस्थेकडे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. तर पहा, भारतामध्ये व्याघ्रगणना दर 4 वर्षांनी होते. ही गणना करण्याचा अधिकार हा पहा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या संस्थेकडे आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचा नेपोलियन असे कोणास संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 समुद्रगुप्त. तर पहा, भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्त यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 14, आणीबाणीच्या काळात काही मूलभूत हक्क हे स्थगित होऊ शकतात. ही तरतूद कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 358. आणीबाणीच्या काळामध्ये काही मूलभूत हक्क हे स्थगित होऊ शकतात अशी तरतूद ही पहा कलम 358 या कलमामध्ये केलेली आहे. तर कलम 352 हे कशासाठी आहे? तर ते राष्ट्रीय आणीबाणीसाठी. कशासाठी? राष्ट्रीय आणीबाणीसाठी कलम 352 आहे. प्रश्न क्रमांक 15, पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मज्जासंस्था. तर पोलिओ रोगामुळे शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा होते. तर पोलिओ विषाणूमुळे प्रामुख्याने मज्जासंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे स्नायूंना अर्धांगवायू होतो. प्रश्न क्रमांक 16, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. याची नियुक्ती कोण करते? तर ते राज्य शासन करते. कोण करते? राज्य शासन यांची नियुक्ती करते. प्रश्न क्रमांक 17, सन 2011च्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सी चंद्रमौला. तर पहा, 2011च्या जनगणनेवेळी सी चंद्रमौला हे भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते. प्रश्न क्रमांक 18, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जांभी मृदा. लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जांभी या मृदेमध्ये जास्त असते. तर ही जी मृदा आहे तर ती पहा प्रामुख्याने कोकणामध्ये जास्त प्रमाणात आढळते, ज्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असल्याने तिचा रंग हा तांबडा असतो. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. तर मसुदा समितीची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ती 29 ऑगस्ट सन 1947 मध्ये. कधी? मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झालेली होती. प्रश्न क्रमांक 20, मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे कार्य हे मेंदूतील कोणता भाग करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा हायपोथॅलॅमस. तर मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्याचे कार्य हे मेंदूतील पहा हायपोथॅलॅमस हा भाग करतो. प्रश्न क्रमांक 21, भारतामध्ये डिजिटल व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या UPI या प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे? तर UPI या प्रणालीचे पूर्ण रूप काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPIचा फुल फॉर्म हा युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान कोणी पटकावलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. तर पहा महाराष्ट्रातील पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान हा प्रतीक्षा बागडी हिने पटकावलेला होता. तर प्रतीक्षा बागडी ही कोणत्या जिल्ह्याची आहे? तर ती सांगली. कोणत्या जिल्ह्याची आहे? सांगली या जिल्ह्याची आहे. प्रश्न क्रमांक 23, ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कर्णक मल्लेश्वरी. तर पहा, ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ही कर्णम मल्लेश्वरी आहे. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्राला पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 720 किती 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 5 वर्ष. तर ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 26 स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाचे रासायनिक नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हे स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मिठाचे रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 27 चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डाग कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 एडिस इजिप्ती. तर चिकनगुनिया या रोगाची साथ पसरविणारा डास कोणता आहे? तर तो एडिस इजिप्ती हा डास आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतात पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा पंजाब. तर भारतामध्ये पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 29 मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी कोणते कलम महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कलम 32. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा कलम 32 या कलमाला घटनेचा आत्मा आणि हृदय असे म्हटलेले होते, कारण या कलमेमुळे नागरिक मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी थेट उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे, तर विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 78. तर पहा महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ते 288 आहे महाराष्ट्र विधानसभेची. तर विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 इतकी आहे.